UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा, लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी। तर 1 जानेवारीला चक्का जाम आंदोलनाचा सुद्धा इशारा। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लातूरच्या रेणापुरात आक्रोश मोर्चा। आमच्यावर आलेली वेळ ही कुणावरही येऊ नये, संतोष देशमुखांची मुलगी भाऊक। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको, संजय राऊतांची मोठी मागणी। तर धनंजय मुंडे गुन्हेगाराचे सरदार असल्याचा सुद्धा हल्लाबोल। भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांना अनेकांचे पत्ते सांगितले। बीडमधील प्रत्येक प्रकरणामागे एकच आकाचा हात असतो, आका कुठे कुठे फिरतायत याची माहिती पोलिसांना दिली। सुरेश धस यांची TV9 मराठीला माहिती। धनुभाऊ तुला कशाला घेरू, तुला पालकमंत्री पद लखलाभ, आम्हाला न्याय मिळवून घ्यायचा आहे। मसाजोग सरपंच हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। फडणवीस अजितदादा या प्रकरणामध्ये लक्ष घातल्याचं म्हणतात, मात्र अजूनही खंडणीखोराला अटक नाहीच। आमदार प्रकाश सोळंकेंचा सरकारला घरचा आहेर, तर आरोपींना राजाश्रय असल्याचा सुद्धा आरोप। सरपंच हत्येच्या घटनेची CBI चौकशी करावी, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। तर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, सोनवणेंची विनंती। मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत बीडमध्ये लढा देणार, अंजली दमानी यांचा निर्धार। तर मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा पिस्तूल हातात घेतलेला नवा फोटो सुद्धा ट्विट। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये उद्या मूक मोर्चाचं आयोजन, सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। मूक मोर्चा SP कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये सरपंचावर जीवघेणा हल्ला, गाडीच्या काचा दगडानं फोडत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पवनचक्कीच्याच वादातनं हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। रायगडच्या उरण तालुक्यामध्ये गावगुंडांचा ठाकरे गटाच्या सरपंचावर हल्ला, माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का, सरपंच कुणाल पाटलांचा पोलिसांना सवाल। कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष यांना पोलिसांचं समन्स। तर आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं। 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। तर पुण्यातील राजगुरुनगर शहरात नागरिकांचा निषेध मोर्चा। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, तर उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार। संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर। तर पंतप्रधान मोदींकडून सुद्धा मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन, अमित शहा नड्डांची सुद्धा उपस्थिती, सिंग यांच्या कुटुंबाचं सांत्वन। धाराशिव आणि संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयातील 2 औषधं बनावट, तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर, बनावट औषध पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। महापालिका निवडणुकांसाठी भाजपसाठी आता संघदक्ष, विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्त राहून चालणार नाही, संघाचा सल्ला। मुंबईमध्ये 31ला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय। 26/11 हल्ल्यातील गुन्हेगार आणि लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू, पाकिस्तानातील लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती। बॉक्सिंग डे कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली, कांगारूंच्या 474 धावांच्या प्रत्युत्तरामध्ये भारताच्या केवळ 161 धावा आणि त्यावर 5 विकेट्स। रोहित कोहलीकडून पुन्हा निराशाच। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।